हा हॅलो 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 कांताराला कांतारा कांतारा गेला बघा. अरे लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल नाच माझ्या सोबत चाल अगं चाल माझ्या सोबत आग लागली त्या वनवासाला. आणि मंदिर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं मी काय म्हणतो आवाज सर्वांना येतोय ना येतोय ना नक्की. माझी पहिली बारी तुम्हाला पोरांना आवडली नाही काय रे वर बाल्कनी वाला खरं सांगायचं बारी आवडली ना. मला आवडतं तोच माझा हिरो बाकी तुझे समोर सारे झिरो निकालणार तुला हिरो. हे नवऱ्या हे म्हणतायत अगं माझी बाय एवढी किंचाळती हे काय म्हणून म्हणतो हे माझ्या नवऱ्या हे माझा बाबू भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे बरोबर आहे ना. ते काय म्हणतात हे माझी बाय हे माझी बायको किंचाळती काय को म्हणून म्हणतो हे माझा बाबू बायको के ऊपर वराटा ही काय को. म्हणून ऐका विषय म्हणतात वो म्हणतात ती शाहिराणी म्हणतात बारी म्हणतात जरा अजून तापवली नाही. अरे तुम्ही दोन दोन बाजून बोलता कोल्हाट्यानं त्यांना जरा सांगा बारी जरा म्हणतात की मला लय बोलतात एवढा मला बोलू नका मला लय म्हणजे साला काढली तरी पण बोलतात सरळ गेलो तरी पण बोलतात. अरे नक्की आता तुमच्यात बेड घालून तरी कसली तुम्हाला पटेल. बारी बारी जरा वाकड्या शिरलो बाय 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 परत म्हणतात फक्त वाकड्यात जाऊन तर बघा वाकड्यात जाऊन तर बघा. वा तुम्ही फक्त वाकडा बोलून तर बघा. तुम्हाला काय वेगळं सांगायला नको तुम्हाला अंदाज चांगला आहे वो आवडून. जो हा भावाचा कोणगा बसलाय वर काय म्हणतोय कोणगा बसलाय त्या कोणग्याला दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. हा गांजील उठवू नका. हा गांजील जो शांत आहे ना त्याला शांतच राहू द्या. चुकून जर त्यातली एखादी माशी उठली आणि नको तिथं जाऊन जर घुसली लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल गोवा साडीचा कलर लाल ना जीवाचा हाल होतील तुमच्या शाप. म्हणून शाहीर तुम्ही काय म्हणता अरे मोठ मोठं घार केलं गंमत मध्ये मोठ मोठं केलं असं तुम्हाला पण माहिती आहे आपला पण नाद करायचा तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सन्माननीय सुनील गंगाराम डाबर श्री संतोष प्रकाश आंबेकर आयोजित कलगीतुऱ्याचा कार्यक्रम मित्रांनो येत्या शुक्रवारी दिनांक 19 जून 2026 रोजी ठीक सायंकाळी 7:30 वाजता कलगीवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा असा हा सामना आमच्या दोन शाहिरांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे बक्षीस आलेले आहे नित्या रत्ताराम चिनकटे आमच्या ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे कुमार रित्विका आणि राजेश बांची चाते गाव होडकाड वरचीवाडी या आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे माझा भाऊ प्रथमेश नवाते प्रथमेश बाने राजापूर कट्टर राजेश निकम खान त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे 251 रुपयाचं. त्याचप्रमाणे माझा भाऊ अभिषेक शिगवण याच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बरं आयोजक आता टाइम किती आहे हो यासमानी गेलं कुठं. बरं मी करतो काय काळजी करू नका मी करतो कारण आयोजक सारखं अरे बोला बारी बंद करा तरी म्हणतात थांबा माझ्या अजून 15 मिनिटं आहेत. अरे मेला 1 तास होऊन गेला तरी म्हणतात थांबा थांबा व्हायचं म्हणून बोवा आता तुमच्यातली 5 मिनिटं जास्त वाढून मी घेतो. आता मला थांबवायचा कारण तुम्ही 17 वरती 18 एक वाढवलं 18 मिनिटं तुम्ही जास्त घेतली बाई बुवा म्हणून आता तुमच्यातली 5 मिनिटं मी घेणार बुवा बुवाच भावकीत कंदान नको. आणि म्हणून बघा आता शाहीर माझे बंधू अजय दादा घाणेकर ज्यांनी मला गेले कित्येक वर्षापूर्वी पॅड साठी साथ केली होती उत्कृष्ट पॅड वादक आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आता शाहीर म्हणतात की शाहिरांनी म्हणतात त्यांची आज भारी म्हणतात ऐकावी त्यांनी म्हणतात सुरांची खांडोली केली. पोरांनो मी एवढा बेसूर गायलो काय रे हा मी एवढा बेसूर गायलो. बरं सुरांचा सांगतोय कोण ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता नाही ते मला सुरांचा सांगताय. ज्याला स्केल कळत नाही धड ते मला सूर आणि ताळ सांगतात. बरं मी काय म्हणतो
आता सुरात आणि ताला सूर माझा हल्ला असते. मी काय तानसे नाही, मी काय कुठं गाण्याचा क्लास लावलंय. येडा वाकडा जो येतोय बुवा. आणि शाहीर विषय काय, तुम्ही रात्रभर झोपा काढले, आम्ही रात्रभर जागरण करून बुवा सकाळी बारीला पोहोचलोय. थोडासा आवाजावरती निश्चित बुवा फरक आहे, पण सुरांचं आणि तालाचं, ज्याला सुराचा आणि बेसुराचा पत्ता नाही, त्याने मला सुराचं सांगायचं नाही. आणि म्हणून पहिला विषय या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय, फरमाईश पण बऱ्याच आलेल्या आहेत, घेतोय. हा पहिला विषय जास्त काही तुम्हाला झोंबवत नाही म्हणून शाहीर सांगतोय. तुम्ही मग कशी म्हणताय ना, वाकड्यात फक्त जाऊन तर बघा. वाकड्यात राजेश बुवा तुमच्या जेव्हा जेव्हा गेलाय तेव्हा तेव्हा शाहीर काय काय झालंय हे मात्र विसरू नका. म्हणून मी काय म्हणतोय, तुम्ही मग कशी म्हटलं ना, ए बायको आय लव्ह यू, म्हणून म्हणतो ए माझ्या काल्या बाबू, ए माझ्या नवऱ्या आय लव्ह यू टू. उगाच भांडायला नको, जो चाललाय संसार तो सरळ जाऊ दे. उगाच भांडायला नको. जर राजेश बुवा वाकडे शिरतो तेव्हा मात्र कुठच्या थराला बारी जाते हे बुवा विसरू नका. म्हणून मी शांत आहे, म्हणून मी शांत आहे. तुम्ही म्हणता ना येडाय, मी येडाच आहे. मी कुठं म्हणतोय मी शहाणा आहे, पण येड्यासोबत गेले 3 वर्ष 7-7, 8-8, 12-12, 13-13 भाऱ्या करणार. मग तुम्ही कोण? मी येडा आहे ना, मी येडा आहे ना. मी येड्याच्या नादाला शहाणा माणूस का लागतो? हा माझ्यासोबत ह्या वर्षी 8 भाऱ्या लागल्या, मग येड्यासोबत भाऱ्या घेता कशाला? मग मी येडा, माझ्यावरच तुम्ही पण येडच बुवा. म्हणून विषय कसा आहे बघा. अहो आलं जमुनी सार, पतिव्रता मिनार, नाही मानणार हार. आलं जमुनी सार, तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार, सांगते खरं, माझा आहे आधार, मी सांगते खरं, नाही घेणार माघार. अनुसयेचा सत्व पाहण्यासाठी ब्रह्म विष्णू आणि महेश आले. छोट्या बाळांचं रूप घेऊन आले, पण त्यांनी नाव सांगायला तयार नाहीत. पण अनुसया काय म्हणते विषय का, पतिव्रता मिनार, नाही मानणार हार. आलं जमुनी सार, तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार, सांगते खरं, नाही घेणार माघार. मग पाना माझा तुला मी दावीन रे. अनुसा म्हणते, अरे पाना माझा तुला मी दावीन रे, पण नागडा करून लावीन रे. पाना माझा तुला मी दावीन रे, नागडा करून लावीन रे. तुला मी दावीन रे, करून लावीन रे. माझा तुला मी दावीन रे, नागडा करून लावीन रे. होते हे तिघे जण, वस्त्र काढून वाढ भोजन, वस्त्र काढून वाढ भोजन. भक्ती सत्व जाईल हरून, पतिव्रता ही मोठी चतुर. पतीच्या साह्यानं मोठ्या चतुराईन, टाकून थेंब झालेत लांब, टाकून थेंब झालेत लांब. त्याला केला या बालक रे, पण माझा तुला मी दावीन रे, पण नागडा करून लावीन रे. पण माझा तुला मी दावीन रे, नागडा करून लावीन रे. माझा तुला मी दावीन रे, नागडा करून लावीन रे. पण माझा तुला मी दावीन रे, नागडा करून लावीन रे. ओ पतिव्रता मिनार, माझी मानणार हार. आलं जमुनी सार, तुम्हा नाही जमणार. आहे आधार, सांगते खरं, आहे
दुसरा मुद्दा ते काय म्हणतात की म्हणतात मला शाहीरांचा गण म्हणता पटलेलाच नाही. आज शाहीर विषय काय आहे तुम्हाला नाही पटला, हा विषय झाला तुमचा. पण तुम्ही काय म्हणता की असा गण शाहीराने जो गायलेला आहे तो मग आई बापाला म्हणाल काय की नक्की मी हाय कुणाचा. ओळा तुमचा मेंदू आज मला वाटतं तुम्ही गुडघ्यात ठेवून आलेला. एक भक्त कासावीस झालाय, 3 महिने राहिले, बाप्पासाठी तो आराधना मनातून करतोय आणि बाप्पाला सांगतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. हे म्हणतात ताल घ्या, ढोलकी घ्या, तबला घ्या, चकवा घ्या. वा तो तर दांडकणारच, पण कधी गणपती बाप्पा येईल तेव्हा. पण त्याच्या आगमनाची आस लागले म्हणून हा भक्त म्हणतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. त्याला पुढचा काही काळा ना मी तेवढाच काळा. दुसरा मुद्दा मित्रांनो मला काय म्हणायचं माहितीये, मी म्हणतो की हे म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांच्याकडे कमरेच्या खाली बोलण्यासारखा त्याला काय हाय पण नाही. ह्यांना कमरेच्या खाली बोलून का फायदा आहे, ह्यांचा पण तोच आणि माझा पण तोच आहे. ह्यांना कमरेच्या खाली काय बोलू, विषय काय मोठमोठे गार केले गंमत, पण विषय काय. मी म्हटलं चला बुवांना कमरेच्या खाली लय आपला इंजेक्शन जोरात लागतो, मग आपण प्रेमाने बोलूया. मग अमोल दादा पहिल्या बारी गवण गायली प्रेमाची, हे म्हणतात तुझा पदर खाली आहे. दुसऱ्या बारी त्यांना आज पण विषय दिला प्रेमाचा, तरी पण ते म्हणतात त्यांनी चाल लावली ना लाल लाल कलरची बांगडी. आणि गवणीत म्हणतात शाहीर करून शृंगार साज पण डोईवर पदर नाय, तरी बी तोऱ्यात हाय गवळण तोऱ्यात हाय. सुरू सुरू बोलते चोंबडी, चोंबडीचा रुबाब काय. तुमच्या आग लागली मुसक्याला. गवळीचा भाग हा राधेचा आणि कृष्णाचा आहे. या राधेनं तुम्हाला प्रेमात शाहीर गवळण गायली, त्याचं उत्तर म्हणून आपण समोरनं शाहीर ना कधीतरी एकदा प्रेमाचा विषय गाऊन बघा. हे म्हणतात करून शृंगार साज पण डोईवर पदर नाय. पर ह्यांना माझ्या पदराची काळजी लय. नवरा आहे ना शेवटी, असू द्या म्हणजे रंगान काला असू द्या, पण नवरा आहे, संसार टिकवायला हवा आहे ना. नाही तर म्हणून विषय गवणीचा भाग आणला शाहिरांच्या. शाहीर गवणीचा भाग येतो म्हणून म्हणायचंय अरे अनयाची मी राधा माझ्या डोईवर पदर हाय, तुला दिली मी दुधाची साय, पण काना तुला त्याचा इमान नाही. बेमान झालास तू, माझाच खाऊन माझ्यावरती उलटा झालास. आणि म्हणतात म्हणून म्हणतोय अनयाची मी राधा माझ्या डोईवर पदर हाय, तुला दिली मी दुधाची साय, त्याचं इमान ठेवलंच नाही. परत म्हणतात शाहीर म्हणतात राधेला म्हणतात कोंबडी आहे म्हणतात हे ना, म्हणतात कोंबडी. ह्या तुझा गेम मी करतो, मिरगाच्या राखणाला तुलाच कापतो पहिला. कोंबडी आहे हा, बरोबर आहे. वाचव एकदा. कोंबडा लाल तुऱ्याचा आहे ना, काल्या पिसाचा आणि लाल तुऱ्याचा. तुझा एन्काउंटर करतो आजच, आज वार पण चांगला आहे. तेव्हा राधेला म्हणतात कोंबडी. शाहीर कोंबडी ही पूर्वजन्मी 5 मिनिटात भाग होतो. एक वाढवा वरती, अजून वाटलं 2 पण वाढवा, त्याने 7.5 घेतले म्हणून विषय. पण शाहीर विषय काय, कोंबडी ही पूर्वजन्माची नक्की होती तरी कोण, ते तुम्ही आल्या गो ह्या लोकांना सांगा. पण शाहीर तुम्ही मगाशी म्हटलात कोंबडीला हे ना हे नाही आणि ते नाही, म्हणून काय कशाला जायचं. ह्यांना प्रेमाच्या गवणी गाऊन ह्यांच्यावर त्याचा काय असर होत नाही. तर हे म्हणतात वाकड्या जाऊन तर बघा. वाकड्या ज्या दिवशी शरणना बुवा परवा पण सांगितलंय लियांगा पिवला होय ना तुमचा, तुम्हाला आता पण सांगतोय बुवा. हा दाढीवाणी होटा वाढवून नको तिथं, पण शा बुवा नाहीसा करून टाकील केस. म्हणून म्हणतोय तुम्हाला उगाच मी हाय ना सर, मी वाकड्या शिरलं की म्हणतात नाही बोलता, हिकडनं म्हणता आज तापलं नाही. आता बोललो असं पण जाऊ, आता काही करू मेलं वाद्यास गावलं नाही ते. आणि म्हणून मगाशी फरमाईश कुठे आले बघू द्या, ते बोलू द्या. या वरच्या तोंड्यात छोटा बदला विषय कसा बघा. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याला भिक्षा मागण्यासाठी पाठवतात. एका माईनं त्यांना भिक्षा निश्चित दिलेली आहे. पण विषय काय आहे शाहीर, या गीतातला एक शब्द कट केलाय. तो जर लावला ना तर एवढं लाल व्हाल शाहीर तुमच्या नाकात दम येतील बुवा, एवढं लाल व्हाल. विषय तो कट केलाय म्हणून म्हणायचंय चोंडा बदलावरती विषय कसा आणला अमोल दादा बघा. मला एक कळत नाही, हे मला याडा मानतात, मग 2-3 वर्ष मला ठेवतो कशाला. पॉइंट आहे ना, पॉइंट टू बी नोटेड ना, जरा सांगा बुवा ना. म्हणा नुसता पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं,
एवढा करून होत नाही. प्रेमाच्या गवलनी पण जरा गायला शिका म्हणा. आणि मला म्हणताना सुराचं म्हणतो खांडोली गेली. पहिला सुरात ताला तुम्ही या. पहिला आधी आपल्या बोटाखाली कालो किती आहे, नंतर व्होल्टेजचा बल्ब चालू करा बुवा. म्हणून म्हणतो ऐका, नाही वंगाळ वागायचं, माझ्या वचनाला जागायचं, तुम्हा देईन प्रेमान, तरी तुमचं ना भागायचं. इथं एक शब्द लय भारी होता, तो कटाप करून टाकला. भुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ एका माईकडे गेले. माईने सांगितलं, महाराज आज एवढाच तुम्हाला दिलंय, तेवढंच घ्या आणि मात्र तुम्ही तुमची वाट धरा. म्हणून ती बाई काय म्हणते, तुम्हा देईन प्रेमान, तरी तुमचं ना भागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. ओ बुवा हातात घेऊन, बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. गुरुसाठी गोरक्षान प्रेम मनात साठवलं, पतिव्रता नारीनं नाही रिकाम पाठवलं, रिकाम पाठवलं, नाही रिकाम पाठवलं. हो डाव टाकला या बाईनं, डाव टाकला या बाईनं, नाही कोणाला सांगायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. हो बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. दुसरा मुद्दा, शाहीर तुम्ही माझ्या विषयाचं जे उत्तर दिलेलं आहे, आजही तुम्ही प्रयत्न केलात, पण शाहीर विषय काय झालाय, जर माझ्या विषयाच्या तुम्ही जवळ येतच नाही, तुम्ही म्हणतात मान्य करा मान्य करा. शाहीर मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका. मी काय सांगतोय दरवेळेला, बाप दाखवून श्रद्धा कर असा करणारा मी माणूस नाही. तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या विषयाच्या शाहीर अगदी जवळ जरी आला तरी तुमचा सत्कार करेन. आजही शाहीर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणून फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. यावरती एक फरमाईश घेतोय, चोरून चोरून पाच घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं, विषय आहे मित्रांनो कोकणाच्या गाण्याचा. आज संबंध आपण या ठिकाणी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांवरती आधारित असलेलं आपलं कोकणाचं गाणं मित्रांनो. जे गाणं संगीतबद्ध केले स्वतः पंकजदा काताळे यांनी, आणि म्हणून विषय ठेवतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणून म्हणायचं आहे का लक्ष असावा. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कलगी तुरान मन कदाही महान, शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, अगो ही मायाळू माती जीवाला लावी हुर हुर, खेळ दाबोनी मंडणगड चिपळून महागर संगमेश्वर, रत्नागिरी नजारा पुरा
परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. ओ पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्षात येतो या समुद्र. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. म्हणून शाहीर म्हणतो ना, मी पुन्हा येईन जेव्हा जेव्हा पुन्हा याल तेव्हा पण मी तुम्हाला असं काही देईन बुवा. म्हणून सांगतोय शाहीर, तुमचा मान सन्मान गणपतदादांचा मान आणि सन्मान ठेवून शाहीर म्हणून सांगतोय, जोड चांगला लागतोय. तुम्ही म्हणता ना मला बोलाय, तुम्हाला बोलाय मला कोणाच्या बापाची भीती पण नाही, कारण माझ्या बापाला पण माहिती आहे पोरगा तुम्हाला भिडायला एकटा सक्षम आहे. म्हणून तुमचा मान आणि सन्मान ठेवून शाहीर या ठिकाणी मर्यादित तुमचा कार्यक्रम करतोय. पण उगाच जर मला डिवचण्याचा प्रयत्न केला शाहीर, तुमच्या मानगडीवर बसायचं राहायचं नाही. म्हणून फरमाईश आलेली आहे, चोरू पाहत एका मुकड्यात घेऊन बारी या ठिकाणी संपवते मित्रांनो. 2 मिनिटं अमोल झाला, फक्त मोजून 2 मिनिटं. म्हणून चोरून पाहता एक पाखरू लाजत गाणं आमच्या बरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलाने माझी मालकी नसली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. दबक्या पावलाने माझी मालकी नसली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात. यंदा यावा माझा साजणीच्या उखाण्यात. चोरून पाहत एक पाखरू लाजत गाण्याच्या वरातीच माझ्या मनात वाजत. आणि म्हणून शाहीर राग नसावा, लोभ असावा एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. गर्वाची भाषा ही शाहीर सोडून निश्चित द्या. कार्यक्रम चांगले करताय, तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माझ्या कोलवाडीतील सर्व माझ्या आयोजकांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला सेवेची संधी उपलब्ध दिली. माझ्या सर्व रसिक राजाला तुमचे देखील या ठिकाणी लाख आभार मानतो. आजचा कार्यक्रम तुम्ही हाऊसफुल केला. वेळात वेळ काढून आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी भावी आयुष्यासाठी लाख शुभेच्छा देतो आणि आपली सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.